गुड मॉर्निंग. बेटा तुम्हाला माहिती आहे पल्स काय असतं? किंवा तुम्ही असं बघितलंय की डॉक्टर्सचे तर जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला डॉक्टर चेक करतात. ॲट दॅट टाईम यू नो व्हॉट की डॉक्टर्स इथे चेक करतात, आपल्याला असं पकडतात, है ना, हँडला. या ठिकाणी पकडणार आहे, अपसाइड नाही, इथून असं. आहे की नाही? आणि ते घड्याळाकडे पण बघतात किंवा मोस्टली हॉस्पिटल्समध्ये, मूव्हीजमध्ये पण असं दाखवतात की असे की डॉक्टर जे एखादा पेशंट असा असेल, तर डॉक्टर इथे बघत असतात ते. आणि नंतर म्हणतात की येस, की पेशंट आहे की नाहीये, आहे की नाही? येस ओर नो. असं ते बोलत असतात. तर नेमकं आता ते आपल्याला इथे हात लावतात, तर एक्झॅक्टली काय चेक करताय? त्यांना काहीतरी फील होतंय का? सो व्हॉट एक्झॅक्टली इट विल बी दॅट वी आर गोइंग टू सी नाऊ. ओके. यू नो व्हॉट बेटा, की डॉक्टर्स जे चेक करताय, सो दॅट इज ॲक्चुअली द पल्स. ते काय चेक करतात आहे? दे आर चेकिंग ॲक्चुअली द पल्स. नाउ व्हॉट इज पल्स? ठीक आहे. पल्स आता ही काय असणार आहे? तर ते आपण बघूया. ॲक्चुअली सगळ्यात पहिले यू मस्ट नो द डेफिनिशन ऑफ द पल्स. सो प्लीज राइट डाउन व्हॉट इज पल्स. इट इज अ सीरीज ऑफ pressure waves. So if we write the definition, ठीक है, so what it is, pulse is a series. ठीक है, series means one after one, series of pressure waves, pressure waves that travel through the arteries. नीट लक्ष द्या. ठीक आहे. हे एक्झॅक्टली बुकमध्ये जी डेफिनेशन दिली आहे, तर तेच आपण घेतोय. दॅट ट्रॅव्हल थ्रू दी आर्टरीज ड्यू टू व्हॉट बेटा? ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. आता मी तुम्हाला सांगते कसं असणार आहे ते. ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. एक्झॅक्टली व्हॉट इज गिव्हन. प्रेशर बद्दल ते म्हणतात आहे, की एक तर ही सीरीज आहे. सीरीज मीन्स व्हॉट? वन आफ्टर अदर, वन आफ्टर अदर. सो ते एकानंतर एकानंतर एक ते होणार आहे. सीरीज आहे. सीरीज ऑफ व्हॉट बेटा? सो दे आर सेइंग प्रेशर, प्रेशर अँड व्हॉट? वेव्हज. प्रेशर वेव्हज आहे. वेव्हज मी आधी पण सांगितलं, पेरिस्टाल्सिसमध्ये वेव्ह कधीच एका ठिकाणी नसते. वेव्ह नेहमी पुढे-पुढे जाणार आहे. सो दिस इज ऑल्सो व्हॉट? इट इज अ प्रेशर वेव्ह. बरोबर. नेक्स्ट थिंग इट इज गिवन वेअर इट ट्रॅव्हल्स बेटा. आता वेव्ह आहे, तर वेव्ह ट्रॅव्हल करते. कुणाच्या थ्रू ट्रॅव्हल करणार आहे? ट्रॅव्हल्स थ्रू द आर्टरी. आर्टरीज जे ते त्यांच्या थ्रू ट्रॅव्हल करते. आर्टरीजमधून ब्लड पुढे-पुढे जातं. सो तेच आहे, तर तीच ती प्रेशर वेव्ह आहे. ड्यू टू व्हॉट? व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. ठीक आहे. व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. आता मी तुम्हाला सांगते एक्झॅक्टली हाऊ इट इज. यू नो व्हॉट बेटा? दॅट वी हॅव सीन हार्ट. ठीक आहे. दिस इज द हार्ट. जस्ट इमॅजिन करा. In the heart, we have seen that this is the ventricle, left ventricle. Specifically, we will take the left ventricle. From the left ventricle, whenever there is systole, बराबर, जेव्हा पण contraction होता है ventricleचा, at that time we have seen that near about 70 ml of blood it is pumped out. लेफ्ट वेंट्रिकल जेव्हा असं जोरात कॉन्ट्रॅक्ट करते, इथे पूर्ण असं जोरात लेफ्ट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करेल प्रेशरने, तर तितक्या जोरात ब्लड जे आहे तर ते पुश होतात. आपण नाही का, कुणाला तरी जोरात आपण धक्का दिला तर तो तेवढा जोरात पुढे जाणार आहे. तसं ते जोरात आहे, इट मीन्स तिथे काय येतं? प्रेशर येतं. म्हणजे इथे जे ब्लड आहे, तर जेव्हा व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होईल, आपण बघितलेलं आहे, नियर अबाउट 70 ml ऑफ ब्लड इट इज पुश्ड अवे, है ना, पुश्ड फ्रॉम द लेफ्ट व्हेंट्रिकल और राइट व्हेंट्रिकलमध्ये पण सेम आहे. मग 70 ml ब्लड तर इथपर्यंतच असणार आहे. बरोबर. याला आपण काय म्हणत होतो बेटा? दिस इज व्हॉट? दिस इज ॲक्चुअली द स्ट्रोक व्हॉल्यूम. व्हॉट इट इज? इट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. करेक्ट. And the thing is, when it is the blood, it is pushed, है ना, forcefully from the left ventricle. At that time, this blood it will give a pressure on the vessel wall. ब्लड प्रेशर काय असतं बेटा? हा पॉइंट आपण घेणार आहोत. म्हणजे ज्या वेळेस सपोज फॉर एक्झाम्पल की इथे ही ब्लड वेसल आहे, आर्टरी आहे.
ठीक आहे. जसं इथे आपण सिस्टमिक एवोर्टा घेतली तर तीच प्रेझेंट आहे. इथे ही सिस्टमिक एवोर्टा आर्टरी आहे सपोज. आणि ही कशी असते हिची वॉल आहे ना बेटा इट इज इलास्टिक. हाऊ इज द वॉल? वॉल इज हाऊ? वॉल ऑफ आर्टरी इट इज इलास्टिक. इलास्टिक आहे. इट मीन्स की जेव्हा इथून ब्लड पास होतं, ॲट दॅट टाईम हा ब्लड काय करतो, ह्या व्हेसलच्या वॉलवरती लॅटरल प्रेशर देतो. कुठला प्रेशर मी वर्ड यूज केलेला आहे? लॅटरल प्रेशर. व्हाय लॅटरल? कारण की वॉल कुठे आहे? वॉल तर बाहेरून आहे, म्हणजे लॅटरल आहे. जशी आपली पण भिंत असते, ही बाहेरून आहे. तिला आपण जर असं भिंतीला असं जर मारणार, तर आपण कुठला प्रेशर देतोय? लॅटरल प्रेशर. सो तसंच आहे बेटा, की ज्यावेळेस ब्लड इथून फ्लो करत असतं, ॲट दॅट टाईम ब्लड फ्लोज अ लॅटरल pressure on the vessel wall, and this is known as actually the blood's pressure. And when the blood it provides exerts a pressure on the vessel wall, at that time ही wall जी आहे ती इलास्टिक असल्यामुळे ती त्या ठिकाणी अशी होते, ताणली जाते. मग ती जेव्हा तिथे ती ताणली जाते अशी, मग वापस अशी येते. परत ताणली जाते, परत अशी, परत ताणली जाते, परत अशी. म्हणजे काय तर ते सांगते. पल्स कसा तयार होतो ते सांगते. इथे जस्ट एक्झाम्पल तयार बघा बेटा, की लेफ्ट व्हेंट्रिकलने सगळ्यात पहिले असं कॉन्ट्रॅक्ट केला, सिस्टॉल केला. 70 एम-एल ऑफ ब्लड फोर्सफुली बाहेर आलं. 70 एम-एल ऑफ ब्लड फोर्सफुली बाहेर आलं. समजा इथे फर्स्ट पल्स तयार होते. इमॅजिन करा. मग हे ब्लडने काय केलं, ह्या एवढ्या पार्टवरती प्रेशर दिला. म्हणजे तिथे काय झालं, ती वॉल जी आहे, तर ती वेसल वॉल अशी झाली, डायलेट झाली. म्हणजे ह्या ठिकाणी इथून तर इथपर्यंत आपल्याला फर्स्ट पल्स जो आहे तर तो फील झाला. मग त्यानंतर काय होणार आहे, की फर्दर पुन्हा मग व्हेंट्रिकल्सचं डायस्टॉल होतं, पुन्हा व्हेंट्रिकल्सचं सिस्टॉल होतं. जेव्हा व्हेंट्रिकल्सचं सेकंड टाईम पुन्हा सिस्टॉल होईल, ऑफ कोर्स अगेन 70 एम-एल ऑफ ब्लड जे येतं ह्या व्हेसलमधून पुढे येणार आहे. मग हा जो 70 एम-एल ऑफ ब्लड होता फर्स्ट पल्सच्या वेळेस, तर तो पुढे पुश होतोय. एवढ्या पोर्शनमध्ये समजा आलेला आहे तो पेन चेंज करताय. इकडे पुढे पुश झालाय आणि सेकंड जो पल्स असणार आहे ब्लड इथे आलेला आहे. मग जेव्हा इथे येतं, तर इथे पण काय तयार होते, मग आपण फोर्सफुली पुढे येतो, तर इथे एक पल्स तयार होते. इथे पल्स आली आणि इथे पण पल्स आली. नेक्स्ट टाईम पुन्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतील. आता थर्ड टाईम येणार आहे. थर्ड टाईम ब्लड बाहेर येईल. म्हणजे की हे ब्लड इकडे पुश होतंय. हे ब्लड इथे पुश होतंय आणि नवीन येणारे ब्लड इथे असतंय. पुन्हा नेक्स्ट टाईम पुन्हा सेम थिंग हे इथे पुश होईल. सेकंड इथे येईल. हा इकडे येईल आणि नवीन इकडे येणार आहे. असं लाइक दॅट. हे प्रत्येक वेळी ब्लड आहे ना बेटा 70 एम-एल, 70 एम-एल हा व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलच्या वेळेस ते बाहेर येतंय आणि पुढचं जे ब्लड आहे ते पुढे पुश होत आहे. आणि प्रत्येक वेळी जसं ब्लड पुढे जाणार आहे, प्रत्येक ठिकाणी काय तयार होणार आहे, एक पल्स तयार होत आहे. आपण जी पल्स घेतो बेटा, आता पल्स मोस्टली माहिती आहे का, की आर्टरीजमध्ये फील केली जात असते. फॉर एक्झाम्पल एकदम ईझी आहे बेटा, की हिअर इट इज ॲक्चुअली हा आपला थंब आहे. या थंबच्या जवळ ह्या साइडला एक आहे ना बोन असतो दॅट इज द रेडियल बोन अँड दिस साइड इट इज द अल्ना. वेअर विच बोन्स आय हॅव टेकन? इझी सांगते, की आपला जो हँड आहे त्या हँडमध्ये हा जो फोरआर्म आहे ना हा वाला इथे. सो 2 बोन्स आर देअर ओन्ली. वन इट इज द रेडियस. ठीक आहे. वन बोन इट इज रेडियस अँड अनदर बोन इट इज अल्ना. Always remember that the radius bone it is towards the thumb. Where it is towards the thumb. Thumb ज्या साईडला असणार आहे त्या साईडला जो बोन असतो तर त्याला आपण रेडियल बोन म्हणणार आहोत आणि त्याच्या अपोजिट जो बोन असेल तर तो असणार आहे अल्ना. ठीक आहे. मग या रेडियल बोनच्या इथे ह्या साईडला तुम्ही जर इथे फील करा आणि पल्स मेजर करताना आपण हे 3 फिंगर्स आहेत. 3 फिंगर्सचे टिप्स आहेत. हे टिप्स आणि हा अंगठा इकडून है ना असं असं घ्यायचा. लाइक दिस. फील लाइक दिस. हा बाहेर असणार आहे. लिटल फिंगर हे इथे आणि अंगठ्याने इकडून असं पकडायचं आणि हे इथून असं आहे. आउट ऑफ दीज 3 फिंगर्स बेटा इथे रेडियल आर्टरी वरती आपण घेतोय. रेडियल आर्टरी. क्वेश्चन विचारला गेलेला आहे हा. देअर यू कॅन फील की आउट ऑफ दीज 3 फिंगर्स आहे ना, हे जे टिप्स आपण लावले, की कुठल्या ना कुठल्या तरी फिंगरला आपल्याला असं आतमधून असे ठोके पडल्यासारखे फील होतात आहे. फील होतंय बघा तुम्हाला पण होतंय का? जर होत असेल इट मीन्स यू आर अलाइव्ह. येस, वी कॅन फील दॅट. आपल्याला असं वाटतं की खालून आहे ना असा ठोका पडतोय. पडला? पॉज. पुन्हा
पॉज, पुन्हा पॉज. हे जे पुन्हा येतंय मीन्स तिथे ब्लड आलाय. पॉज झालाय म्हणजे ते ब्लड आता स्टॉप झालंय. मग पुन्हा आलंय, पुन्हा ब्लड आलेलं आहे, पुन्हा आहे. पुन्हा ब्लड आलंय, पुन्हा. जेव्हा व्हेंट्रिकल्सचा सिस्टॉल असतं ॲट दॅट टाईम आपल्याला पल्स फील होते. व्हेंट्रिकल्सचं डायस्टॉल होतं तेव्हा आपण शांत. पुन्हा व्हेंट्रिकल्सचा सिस्टॉल, पल्स फील होतंय. पुन्हा डायस्टॉल स्टॉप. पुन्हा व्हेंट्रिकल्सचा पल्स फील होतंय. म्हणजे लक्षात येते काय होतंय, की जेव्हा व्हेंट्रिकल्स सिस्टॉल करतील, तेव्हा ब्लड असं पुढे पुश होणार आहे आणि त्यामुळे जे तर प्रत्येक वेळी ब्लड 70 ml जे येतं ते पुढे पुश झाल्यामुळे तर तो काय करतोय व्हेसल वॉलवरती प्रेशर देतोय आणि आपल्याला पल्स फील होते. ठीक आहे. आणि ही जी पल्स आहे बेटा, तर हे बघा ना, ही काय घेतलं सीरीज ऑफ प्रेशर वेव्हज कारण एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक आहे. सो म्हणून झाली ती सीरीज आहे. प्रेशर वेव्ह घेतलीये. वेव्ह का? कारण ही पुढे चालली आहे म्हणून. प्रेशर का? कारण की हे ब्लड प्रेशर प्रत्येक वेळी एक्झर्ट होतंय वेसल वॉलवरती म्हणून. कुठून ट्रॅव्हल करते ही प्रेशर वेव्ह? थ्रू द आर्टरीज. आर्टरीज मधून ट्रॅव्हल करते. बरोबर. आणि का ट्रॅव्हल करते? ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टम. या व्हेंट्रिकलच्या सिस्टममुळे ट्रॅव्हल करणार. इथपर्यंत लक्षात आलं असेल. ठीक आहे. तर हा असा आपल्या याच्यामध्ये पल्स जनरेट होतो. बेटा तुम्हाला एक लक्षात येईल व्हॉट इज हार्ट रेट? आता हा क्वेश्चन विचारलेला आहे. एक तर सगळ्यात पहिले क्वेश्चन हा एक होता बेटा. दिस क्वेश्चन इट इज इम्पॉर्टंट की ऍक्च्युअली विच आर्टरी इट इज कॉमनली युज्ड फॉर मेजरिंग पल्स. क्वेश्चन हा विचारला असतो की जर पल्स मेजर करायचं आहे आपल्याला तर ऍट दॅट टाइम कुठली आर्टरी आपण कॉमनली यूज करतो. So that artery it will be actually the radial artery. कुठली आर्टरी घ्यायची बेटा? That is radial artery. Radial artery ही कॉमनली यूज केली जात असते प्रेशर वेव्ह साठी, प्रेशर मोजण्यासाठी. दुसरी गोष्ट असणार आहे बेटा की इथे तुम्ही बघा की व्हेंट्रिकल्स जितक्या वेळा व्हेंट्रिकल्स एका मिनिट मध्ये कॉन्ट्रॅक्ट होतील तितक्या वेळा पल्स येणार आहे. ठीक आहे. Means pulse rate is equal to how many times the ventricles they contract per minute. But beta, contraction of the ventricles per minute, it gives heart rate also. What is heart rate? What is heart rate? आपण heart rate बघितलंय. What is heart rate? Heart rate is how many times the ventricles they contract per minute. मग पल्स पण काय? पल्स पण जितक्या वेळा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतील पर मिनिट त्यावेळेस तितक्या वेळाची येतं ती पल्स जनरेट होते. हिअर वी विल टेक हार्ट रेट इज इक्वल टू पल्स रेट. काय घ्यायचंय? हार्ट रेट इज इक्वल टू पल्स रेट. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे. हे दोन क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता पुढची अजून एक गोष्ट आपण घेऊया की मी आता हे थोडेसे रब करते. यू नो व्हॉट बेटा की हे जे पल्स आपल्याला फील होते, ठीक आहे. वेट हे जरा थोडं रब करते, पूर्ण नाही रब करणार. यू नो व्हॉट बेटा की ज्या वेळेस आपण इथे पल्स फील करतोय, ही जी पल्स असते ना तर ही नेहमी आर्टरीज मध्ये फील केली जात असते. आणि सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट जी पल्स आपल्याला फील होणार आहे, तर ती पल्स त्या आर्टरीज मध्ये फील होते जे या हार्टच्या जवळ असणार. फॉर एक्झाम्पल बेटा, आता मी सांगते की ही एवोर्टा आहे. एवोर्टाची नेक्स्ट जी ब्रांच असते बेटा ती कुठली असणार आहे? दॅट विल बी आर्टरी. दिस विल बी व्हॉट? आर्टरी. आर्टरीची नेक्स्ट ब्रांच कुठली असते बेटा? दॅट विल बी द आर्टेरियोल. And arterioles next branch it will be actually just a minute. माहिती किती वाजले? सकाळचे 5 वाजलेत आता इथं. हो. Just a minute please. So this will be arteriole
अँड फायनली बेटा जी सगळ्यात शेवटची जी ब्लड वेसल असेल हिअर, दिस इज कॅपिलरी. हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे, सो हे काही नवीन नाहीये तुमच्यासाठी. बरोबर. आपण काय घेतलेलं आहे की अच्छा हे सगळे जे येतात ते ब्लड वेसल्स आहे. सगळ्यात पहिले जे येतं ते आर्टेरिओल आहे, देन आर्टरीज आहे, देन सॉरी एबोर्टा आहे, आर्टरी आहे, आर्टेरिओल आहे अँड देन कॅपिलरी आणि नंतर मग वेन्स येतात. आता लक्षात ठेवायचं नेहमी की आपण पल्स हे आर्टरीज मध्ये मेजर करतो नेहमी, वेन्स मध्ये जात नाही आपण. दुसरी गोष्ट बेटा की जसं-जसं आपण ह्या ब्रांचेसच्या थ्रू पुढे-पुढे जाणार ना, तर तसं-तसं पल्स आहे ना, तो फीबल होत असतो. काय वर्ड यूज केला मी? फीबल पल्स आहे. फीबल म्हणजे की तो जरा शांत-शांत होत जातो. जास्त आपल्याला फील होत नाही. शांत होत असतो. पण स्ट्राँगेस्ट कुठे असणार आहे? स्ट्राँगेस्ट म्हणजे की आपल्याला एकदम असे ठोके एकदम जोरदार जोरदार आपल्याला असे असणार आहे. सो दॅट विल बी ॲक्चुअली इन द आर्टरीज व्हिच आर नियर द हार्ट. असं का असेल? बिकॉज हार्टमध्ये व्हेंट्रिकल्स जे येतात ते जोरात प्रेशर देतात आहे. सो हार्ट जे येतं ते जितक्या जवळ आर्टरीज या हार्टच्या जवळ असतील, व्हेंट्रिकल्स मधून तो प्रेशर जास्त असणार आहे. सो तिथे जे येतं ते जास्त आपल्याला हार्ट फील होणार आहे मध्ये. म्हणजे की पल्स रेट फील होईल. ठीक आहे. तर ते एक पॉइंट पण खूप इम्पॉर्टंट आहे. मोस्टली अजून एक पीटर सांगते की नेक्स्ट पॉइंट की यू नो व्हॉट की ह्या ज्या आर्टरीज आपण म्हणतोय तर आर्टरीज आपल्याला माहिती आहे की आर्टरीज दे आर डीपली सिच्युएटेड. आपला हा पॉइंट झालेला आहे. आर्टरीज कुठे सिच्युएटेड असतात बेटा? ते आर डीपली सिच्युएटेड. म्हणजे की डीप असतात है ना बॉडीमध्ये. वेन सुपरफिशियल आपल्याला हाताला इथे दिसतात ना, दे आर द वेन सुपरफिशियल. बट बेटा at some places these arteries they are superficial. At some places these arteries how they are superficial. They are superficial, it means beta for example the radial artery we have taken here, radial artery बराबर. Here is also one artery. ठीक आहे. तर ब्रॅकियल आर्टरी आपण घेत असतो. इकडे आपली एक आर्टरी येत असते. है ना. तर बेटा ऍक्च्युली यू नो व्हॉट की ज्या पार्ट्स मध्ये है ना, तर तिथे फॅट्स कमी असतात, सबक्युटॅनियस टिश्यू कमी असणार आहे. त्या पार्ट्स मध्ये हे आर्टरीज काय होत असतात, तर ते सुपरफिशियल होणार आहे. आणि पल्स जी आपण फील करतोय, ठीक आहे, आपण म्हणतो की पल्स हे आर्टरीज मध्ये फील करतोय आपण, पण कुठल्या आर्टरीज स्पेसिफिकली ज्या सुपरफिशियल आर्टरीज आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण फील करतोय. So, the pulse it can be easily felt in the superficial arteries, specifically like the radial artery in the wrist and the carotid artery in the neck. Here you can see in the neck. Check करा तुम्हाला पण तुमचे पण पल्स आहेत की नाही. Yes, you can see. It can be felt. See here. असं आपलं आहे ना इथे ट्रॅकिया आता इथे बघा. It can be felt. So which artery? One is the radial and carotid artery. Where the carotid artery present? It is present in the neck. Whereas you know what beta की हे जे आर्टरीज असतात तर अजून बऱ्याच ठिकाणी बॉडीमध्ये आर्टरीज आहेत की जिथे आपल्याला हे सगळे फील होणार आहे. आता बुक मध्ये एक्झॅक्टली कुठली फिगर दिलेली आहे तर ते आपण बघूया म्हणजे आपल्याला पॉइंट कव्हर अप होतात. Here you can see beta where exactly we can feel the pulse. The first one it is actually see here the temporal. तुम्हाला माहिती आहे ना डोकं दुखतं तेव्हा इथे बघा असं खूप जोरजोरात असं आपण म्हणतो ना नस अशी उडते असं वाटतं. म्हणजे काय तर इथे पल्स फील होतो आपल्याला टेम्पोरल. ठीक आहे. सो हिअर दिस पार्ट इट इज द टेम्पोरल रिजन. तिकडे असणार आहे टेम्पोरल. फ्रंटल मध्येच इकडे टेम्पोरल. टेम्पोरल रिजन. हा फ्रंटल येतो. इकडे टेम्पोरल रिजन येणार आहे. सो इथे आपल्याला फील होतं. देन नेक्स्ट दिलेले कॅरोटिड जे आपण ऑलरेडी बघितले नेक मध्ये. एक फेशियल घेतलेली ओके फेस मध्ये. एक ब्रॅकियल मी म्हटली ना की हा जो पार्ट आहे आपला दिस पार्ट यु नो दिस वाला पार्ट इथे पण कमी फॅट्स असतात. सबक्युटॅनियस टिश्यू.
ब्लड प्रेशर घेताना इथे स्टेथोस्कोपचा इयरपीस ठेवलेला असतो, हेडपीस ठेवलेला असतो, बरोबर. सो हिअर इट इज. सो ऍक्च्युअली देअर इट इज द ब्रॅकियल आर्टरी. रेडियल आर्टरी तर आपल्याला माहित आहे. फर्दर यू कॅन सी द फिमोरल आर्टरी वेअर इट इज प्रेझेंट. देन द पॉप्लिटियल, गुडघा आहे आपला, गुडघ्याच्या पाठीमागे है ना, पॉप्लिटियल फोसा असतो तिथे. फोसा, हे बघा, हा जो पार्ट आहे ना, हा इथे, हा जो पार्ट बघितला इथे ना, असं डिप्रेशन असतं बघा, खाली आलेला असतो हा पार्ट, याला फोसा म्हणतो, ब्रॅकियल फोसा. व्हॉट इट विल बी? इट विल बी ब्रॅकियल फोसा. सेम तसंच बेटा आपल्या गुडघ्यामध्ये पण पॉप्लिटियल फोसा विल बी देअर, आणि तिथे जी आर्टरी असेल तर तिला आपण म्हणायचं दॅट इज द पॉप्लिटियल आर्टरी. नेक्स्ट अजून घेतलेले टिबिया. आता हे टिबिया काय? तर टिबिया लोअर लेग मध्ये, जसं आपण इथे लोअर आर्म मध्ये दोन बोन्स घेतले होते, एक रेडियस आणि एक इकडे अल्ना, इथून तिथपर्यंत हे दोनच बोन्स आहे बेटा. एक रेडियस आहे इथे पूर्ण आणि हा अल्ना आहे पूर्ण. सेम तसंच आपल्या पायामध्ये पण लोअर लेग जो आहे, हा वाला जो लेग आहे ना, तर इथे पण आहे ना दोन बोन्स असणार आहे. एक असतो टिबिया आणि एक असणार आहे फिब्युला. असे हे दोन बोन्स असतात. टिबिया हा नेहमी कुठून घ्यायचा? जसं आपण रेडियस अंगठ्याकडे घेतलाय, तसंच येतं टिबिया जो असेल तर तो पायाच्या अंगठ्याकडे असेल. मग ते आता सपोज आय थिंक हा जो आहे ना, हा टिबिया यायला पाहिजे, बिकॉज अंगठा इकडे येतो, आणि हा जो येतो हा फिब्युला असतो. Fibula, and this is actually the tibia. Towards the thumb, so it is the tibia, and here this will be the fibula. So what they are saying की posterior tibial म्हणजे की back side ला टिबियाच्या, and of course here they are saying dorsalis pedis. Dorsalis pedis म्हणजे हा जो फूट आहे, तर ह्या फूटच्या डॉर्सल साइडला है ना, वरती इथे तर फील होत आहे डॉर्सॅलिस पेडिस, फूट वरती पण फील होत आहे. So these are the different points where easily the wave can be felt. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपण घ्या. तुम्हाला माहिती आहे बेटा की नॉर्मल तर हार्ट रेट, आपण नॉर्मल हार्ट रेट एक तर पॉइंट घेतला की हार्ट रेट इज इक्वल टू पल्स रेट. या पॉइंट वरती, कन्सेप्ट वरती म्हणजे तो क्वेश्चन आला होता, आणि इथे किती असणार आहे बेटा? नॉर्मली 72 टाइम्स पर मिनिट हे आपण घेतो. पण यू नो व्हॉट बेटा की सपोज हा जो पल्स रेट आहे ना, इट इज मोर दॅन 100. पल्स रेट इट इज सपोज मोर दॅन 100 beats per minute. At that time it is known as tachycardia. कुठला वर्ड यूज करायचा? टॅकीकार्डिया. जर 100 पेक्षा जास्त असेल तर टॅकीकार्डिया. आपण स्ट्रेस कंडिशन मध्ये आलो तर काय होतंय? टॅकीकार्डिया. आणि जर समजा बेटा हा जो पार्ट आहे तर हा मीन्स पल्स रेट, इथे पल्स रेट घेतो आपण, हा पल्स रेट. इफ पल्स रेट इज बिलो 100, बिलो 100 नाही, ऍक्च्युअली बिलो 60 आपण घेऊ शकतो. At that time it is known as a bradycardia. Below 60 we can take. Okay. Yes. So 60 beats per minute. So it is known as bradycardia. Very easy. These two terms. एक असतो टॅकीकार्डिया, एक असणार आहे ब्रॅडीकार्डिया. ठीक आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला की काय आहे एक्झॅक्टली. हार्ट रेट हा पल्स रेटच्या इक्वल असणार आहे 72 टाइम्स पर मिनिट. जर हार्ट रेट म्हणजे की जो पल्स रेट येतो तो 100 पेक्षा जास्त झाला तर टॅकीकार्डिया म्हणायचा, आणि जर 60 पेक्षा कमी झालं तर मग त्याला म्हणायचं ब्रॅडीकार्डिया. ठीक आहे बेटा. सो ऍक्च्युअली इथे आपण पूर्ण पल्सशी रिलेटेड काही कन्सेप्ट होत्या ते सगळं कव्हर अप केलेलं आहे. लेट मी चेक कुठलं काही राहिलं आहे का पॉइंट. नो पॉइंट इज रिमेन्ड. ओके. सो इट्स अ व्हेरी इझी. एक्झॅक्टली कुठे क्वेश्चन्स विचारले ते, येस हा जो हे जे पॉइंट्स आहेत ना हे पण विचारलेले, टॅकीकार्डिया, ब्रॅडीकार्डिया हे विचारले, रेडियल आर्टरी कॉमनली यूज ते विचारले. ही कन्सेप्ट जी आहे ही तर खूपच इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे है ना, तर ही कन्सेप्ट विचार, असे हे 3-4 पॉइंट्स ते विचारलेले आहेत. डेफिनेशन ऑफ पल्स ही 5वी झालेली आहे बस. आणि हा जो पॉइंट आहे ना बेटा, हे सगळे ही जी फिगर आहे ही न्यू सिलेबस मध्ये आलेली आहे. सो ऑफकोर्स ही पण प्रॉपरली करून घ्या. नीट साठी, सीईटी साठी ही खूप इम्पॉर्टंट असते. ओके. चलो फिर हियर वी विल स्टॉप नाउ.